तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आजचा गणेशोत्सव जवळ आलेला आहे. अवघ्या 1 महिन्यावर येऊन थांबलेले आहेत. तर मित्रांनो, आपण एक पावती बुक बनवलेलं आहे गणेशोत्सवानिमित्त. मित्रांनो, पार्ट 1 आपण ऑलरेडी टाकलेला आहे. हा पार्ट 2 आहे मित्रांनो. तर जी काय पावती बुक आहे त्यात एकदम खतरनाक आणि एकदम प्रोफेशनल टाईप डिझाईन आपण बनवून दिलेली आहे तुम्हाला. तीही पिक्सल लॅबमधून तुम्हाला एडिटेबल लेयर्स भेटणार आहेत. सर्व तुम्ही तुमच्या मनाने एडिट करू शकता. ओके. तर त्यासाठी आपण जी काही त्याची PLP फाईल आहे ती डिस्क्रिप्शन लिंकमध्ये दिलेली आहे. तिला एक स्टेपमध्ये कुठेही व्हिडिओमध्ये पासवर्ड बोलून सांगितलेलं आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, आता जाऊया आपण आपल्या पिक्सल लॅबच्या स्क्रीनवर. आता पिक्सल लॅबच्या स्क्रीनवर गेल्याच्या नंतर काय करायचं, तर ही आपण पिक्सल लॅब ओपन केलेलं आहे मित्रांनो. आता पिक्सल लॅब ओपन केल्याच्या नंतर आता तुम्हाला भरपूर वेळेस असं म्हणजेच आता मी तुम्हाला ही प्लेन बॅकग्राऊंड दिसते. तर आता मी पूर्ण तुम्हाला बॅकग्राऊंड काढून दाखवतोय बघा. पहिली 3 डॉटवर जाऊन इमेज साईज बघून घ्यायची. इमेज साईज मित्रांनो वेट आहे 4 आणि हाईट आहे 5. स्टँडर्ड साईज आहे मित्रांनो. तुम्ही प्रिंटिंगला देताना त्यांना तुम्ही फक्त सांगा की मला या साईजमध्ये प्रिंटिंग हवी आहे. A4 साईजमध्ये प्रिंटिंग हवी आहे. तर A4 साईजमध्ये किंवा त्यापेक्षा छोटी तुम्हाला हवं तसं प्रिंट करून देतील. ओके. तर मित्रांनो, आता आपण सर्वात पहिलं बघणार आहे बॅकग्राऊंड. सर्वात महत्त्वाचा आणि मेन मुद्दा मित्रांनो, जशी तुमची डिझाईन असेल तर त्या थीममध्ये जर तुमचं बॅकग्राऊंड असेल तर तुमची डिझाईन एकदम उठून दिसते आणि एकदम प्रोफेशनल टाईप दिसते. तर मित्रांनो, आता आपण पावती बुकची डिझाईन होती गणेशोत्सवानिमित्त. तर मित्रांनो, गणपती बाप्पाचा PNG आपण पाठी घेतलेला आहे, बॅकग्राऊंडला मॅच केलेलं आहे. त्यानंतर काय केलेलं आहे, आता वरती तुम्हाला एक एक्स्ट्रा बॅकग्राऊंड दिलेलं आहे. जर तुम्हाला जास्त डार्क वाटत असेल तर तुम्ही हे बॅकग्राऊंड त्याच्यावर टाकू शकता, पण मला त्याची गरज वाटत नाही. त्यासाठी मी त्याला हाईडच ठेवतोय. त्यानंतर वरती आपण एक शेप टाकलेला आहे. तर शेप मित्रांनो एकदम जबरदस्त, त्यामुळे जे काही लुक आलेलं आहे आपल्या पावती बुकला तर ते एकदम खतरनाक प्रकारे दिसतंय. त्यानंतर आपण रामनगर गणेशोत्सव मंडळ. ओके. तर मित्रांनो, आता हा टेक्स्ट जो टाकलेला आहे तो आपण बॅकग्राऊंडचा मॅच करूनच टाकलेला आहे. त्यामुळे जे लुक दिसतंय टेक्स्टचं तर ते एक नंबर दिसतंय. त्यानंतर काय केलेलं आहे, त्यानंतर सर्व टेक्स्टचा भाग आहे मित्रांनो. आपण जेवढं जेवढं हे केलेलं आहे तर ते सर्व तुम्हाला दाखवतो इथे. ओके. हे बघा, एकदम प्रॉपरलीरित्या आपण बनवलेलं आहे बघा. ओके. पूर्ण मी तुम्हाला टेक्स्ट ओपन करून दाखवतो जेणेकरून तुम्हाला समजेल की बाबा पावती बुक कशा प्रकारे क्रिएट केलेले आहे बघा. एकदम खतरनाक, जबरदस्त. ओके. हे बघा, आता इथले काही टेक्स्ट आपण ओपन करून दाखवतो. हे बघा, एकदम प्रॉपर. आता इथे काय टाकलेलं आहे आपण, एक टेक्स्ट राहिलेला आहे मित्रांनो आपला आवाला. हे बघा, एकदम प्रॉपर म्हणजे सर्व तुम्हाला एडिटेबल टेक्स्ट दिलेला आहे, सर्व एडिटेबल. ओके. आता जी तुमची पावती बुक आहे तर ती एकदम प्रोफेशनल आणि एकदम कडक वाटते मित्रांनो, कारण ज्या थीममध्ये आपण दिलेलं आहे तर मित्रांनो आतापर्यंत कोणीच या थीममध्ये यूट्यूबला PLP फाईलवर व्हिडिओ अपलोड केलेला नाही आहे. फक्त आपण करतोय मित्रांनो. त्यासाठी व्हिडिओ बघा, शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, पासवर्ड आहे मित्रांनो 1515. ओके. PLP फाईलचा पासवर्ड मित्रांनो 1515 आहे. ओके. 4 अंकी पासवर्ड आहे. तर मित्रांनो, डिझाईन कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे तर ते कमेंट करायला विसरू नका. तर मित्रांनो, पावती कशी झाली कमेंटमध्ये एकदा नक्की सांगा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. आतासाठी एवढंच. धन्यवाद.